लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणारे भाजपचे आमदार तरविंदर सिंह मारवा यांच्या वक्तव्याच्या विरोधात शुक्रवारी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवनासमोर निदर्शने करण्यात आली। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काँग्रेस राजवटीत भारतीय शासन पद्धतीला बनाना रिपब्लिक असे म्हणून संबोधत आता वेळ आली आहे ती देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या राजवटीतील कारभार हा कोणत्या पद्धतीचा आहे याचा खुलासा करावा असे म्हणत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक निंबर्गी यांनी भाजपचे आमदार तरविंदर सिंह मारवा यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत ते म्हणाले, माननीय राहुल गांधी यांना स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्याप्रमाणे संपवण्याची धमकी देणाऱ्या भाजपाचा आमदार तरविंदर सिंग यांच्या निषेधासाठी आम्ही आज एकत्रित झालेलो आहोत। भारतीय जनता पार्टी, संघ परिवार आणि नथुराम गोडसे प्रवृत्ती ही या देशाला नवीन नाही। देवेंद्र फडणवीस साहेब मागच्या 2-3 वर्षापूर्वी ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडलेली आहे, हे बनाना रिपब्लिक आहे अशा प्रकारची टीका देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं होतं। मी आज माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारू इच्छितो, त्या काळचे बनाना रिपब्लिक खरं की आत्ताचं बनाना रिपब्लिक खरं, या प्रश्नाचं उत्तर आता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं पाहिजे। भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी देशामध्ये असलेल्या सत्तेच्या बळावर, महाराष्ट्रामध्ये असलेल्या सत्तेच्या बळावर दादागिरी आणि गुंडगिरीची भाषा नेहमी करताना दिसतात। भारतीय जनता पार्टीचा एक नेता ज्याची उंची 1.5-2 फूट भरते असा नितेश राणे व्यासपीठावरून सर्वसामान्य माणसांना धमकी देतो आणि आमचा बॉस सागर बंगल्यावर बसलाय अशा प्रकारची चेतावणीवर भाषणं तो करतो। त्याचा बाप नारायण राणे एकेकांना घरी परत जाऊ दिलं नसतं अशा प्रकारची भाषा करतो। चंद्रशेखर बावनकुळेंचा मुलगा दारूच्या नशेमध्ये लोकांच्या जीवाशी खेळ खेळत असतो। अशा कोणत्याही प्रकारचं दुष्कृत्य करणाऱ्या लोकांवर साधे गुन्हा देखील दाखल होत नाही, हे अतिशय गंभीर अशी गोष्ट आहे। या देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची वाट लागलेली आहे। महाराष्ट्रामध्ये कायदा आहे की नाही अशा प्रकारची परिस्थिती झालेली आहे। पोलीस स्टेशनमध्ये आमदार लोक फायरिंग करतात, रस्त्यावर लोकांच्या जीवाशी खेळ केला जातो, महिला सुरक्षित नाही, सर्वसामान्य माणूस सुरक्षित नाही। अशा परिस्थितीमध्ये या देशामध्ये सर्व सरकारी संस्था आपल्या ताब्यामध्ये ठेवून एक प्रकारे अराजक परिस्थिती नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली बनवण्याचा प्रयत्न या देशामध्ये केला जात आहे। अशा प्रकारचे बेमालूम निषेधार्ह वक्तव्य करायचं आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळींकडून सांगितलं जातं या वक्तव्याशी आमचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही, ते भारतीय जनता पार्टीचं वक्तव्य नाही। पण हे असं सांगत असताना दुसऱ्या क्षणाला कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही। मी माननीय पोलीस अधिकाऱ्यांना विनंती करतो, अशा पद्धतीनं जे चिथावणीखोर भाषणं करतात, अशा पद्धतीनं जे जीवे मारण्याची धमकी करतात, त्या सगळ्या लोकांवर गुन्हे दाखल झाला पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीच्या गृहमंत्र्यांनी, मग ते अमित शहा असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, त्यांनी या गोष्टींची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावी अशा प्रकारची मागणी मी शहर जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी करीत आहे।